बिहार विकास आणि विनाश लढाई या दोनच ठिकाणी आहे. माझं कोणाशीही व्यक्तिगत भांडण नाही, कोणाशीही भांडण नाही, पण राजकीय लढाई तर असतेच. त्यांनी दारूबंदी लागू केली, त्यांचा नितीशजींचा हा आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय आहे असं मी मानतो. मी तर 100% याच्या विरोधात आहे. हे चुकीचं आहे की बरोबर हे जनतेला ठरवू द्या. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि पुढेही त्यांच्याच नेतृत्वात काम करायचं आहे. यात काही कन्फ्युजन नाहीये. कन्फ्युजन असेल तर चर्चा करू. इथे 11% मायग्रेशन होतं, आजच्या तारखेला 2% आहे. भारतात राहणाऱ्या लोकांना मी रामकांत बन्सल मानतो. आम्ही हिंदू मुस्लिम करत नाही. दुसरे लोक आम्हाला दाखवून दाबरवतात, आम्ही तर सगळ्यांच्या सोबत उभे आहोत. आमच्या सोबत जोडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अरे जी नमस्कार. तुम्हाला पुन्हा भेटून खूप खूप आनंद झाला. तुमच्यासोबत मागच्या वेळी सुद्धा आमचा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला होता आणि मला माहीत आहे की तुम्ही आता किती व्यस्त आहात. पण एक गोष्ट जी लोक म्हणत आहेत की आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत किंवा ते म्हणत आहेत की त्यांना भाजपच्या अध्यक्षपदावरून का काढण्यात आलं, ती एक चूक होती असं लोक म्हणत आहेत आणि तुमच्यावर अन्याय झाला. पण एक चूक ते आधी पण म्हणत आहेत, कारण निवडणुकीच्या वेळी जर भाजपने तुमच्यावर विश्वास दाखवला नाही तर मतदारांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? तर मग तो अन्याय होता का? ते दुःखदायक होतं का? आणि ती एक चूक होती का? नाही नाही नाही, तुम्ही समजून घ्या. मी सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे आणि मी अध्यक्ष पदावरून आजपासून 1.5 वर्षापूर्वीच बाजूला झालो. मी जुलै 2024 मध्येच अध्यक्ष पदावरून दूर झालो होतो, कारण आमच्याकडे 2 पदांवर राहण्याचा कोणताही नियम नाही. पण संघटना आणि सरकार हे 2 वेगळे झोन होते. अरे आमच्यासाठी इथे डिलिव्हर करणं महत्वाचं होतं. सरकारमध्ये अर्थमंत्री या नात्यानं काम करायचं होतं. त्यामुळे सरकार म्हणून भाजप आणि सरकार दोन्ही अजेंडा नितीशजींसोबत शेअर करायचे होते. नितीशजी डिलिव्हर करण्यासाठी ओळखले जातात, कारण ते खूप काळापासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. पण नितीश कुमारजींची ताकद ही आहे की ते खालच्या स्तरावर डिलिव्हर करतात. जर करोडो लोकांना सुविधा देण्याचं काम बिहारमध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यानं केलं असेल तर ते नितीश कुमारजींनी केलं आहे. त्यामुळे सरकारची जबाबदारी जास्त मोठी होती, म्हणून मी सरकारसोबत आलो. सरकारमध्ये कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी उपमुख्यमंत्री आणि अध्यक्ष दोन्ही होतो. बिहारमध्ये चांगले निकाल आले. जवळपास 70%, 75%पेक्षा जास्त जागा बिहारच्या जनतेनं आम्हाला इथे जिंकून दिल्या. त्यामुळे साहजिकच मी सरकारसाठी काम करत होतो. नवीन संघटनेत आमचे अध्यक्ष दिलीप जयस्वालजींना जबाबदारी देण्यात आली. पण इम्प्रेशन असं होतं की त्यांचा विश्वास उडाला होता आणि मतदार म्हणत आहेत की त्यांचा विश्वास नाहीये. मग आम्ही विश्वास का ठेवावा? तुम्हाला याचं थोडं तरी वाईट वाटलं का? थोडंसं? नाही, तसं नाहीये. काही लोक अशी गोष्ट मांडू शकतात, पण माझं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने जेवढा विश्वास ठेवला आहे तो खूप ठेवला आहे. विरोधी पक्ष नेता, पक्षाचा अध्यक्ष, संघटना वाढवण्यासाठी आणि आज जर मी उपमुख्यमंत्री म्हणून आणि पक्षाचा नेता म्हणून काम करत आहे तर ते आदरणीय प्रधानमंत्रीजी आणि आदरणीय राष्ट्रीय अध्यक्षजींच्या आशीर्वादाने आणि पक्षाच्या विचारधारेमुळे करत आहे. मागच्या काही निवडणुका ज्या इतर राज्यांमध्ये झाल्या जिथे भाजप विजयी ठरलाय, तर जे मुख्यमंत्री बनले आहेत ते असे लोक आहेत ज्यांच्याबद्दल कोणाला काहीच माहीत नव्हतं. मोहन यादवजी मध्य प्रदेशात, भजनलालजी राजस्थानमध्ये, रेखा गुप्ता दिल्लीत. तर भाजपची ही जी एक स्ट्रॅटेजी आहे, तुम्हाला वाटतं का की ही स्ट्रॅटेजी बिहारमध्येही कायम राहू शकते की बिहार वेगळा आहे? नाही भांजी, पहिली गोष्ट म्हणजे इथे वॅकन्सी नाही आहे. सर्वात मोठी गोष्ट ही आहे इथे वॅकन्सी नाही आहे. इथे नितीश कुमारजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वात निवडणूक आहे आणि पुढेही तेच आहे. एक. दुसरं, आमच्याकडे कोणाचंही ठरलेलं नसतं. आमच्याकडे तर पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं की नेता कोण असेल. आम्ही म्हणालो की आम्हाला ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या, मागच्या 3 जबाबदाऱ्या, त्याबद्दल मी माझी बाजू मांडली की मी विरोधी पक्ष नेता, पक्षाचा नेता म्हणून, अध्यक्ष म्हणून काम करत आहे. पण भारतीय जनता पक्षात कुणालाच माहित नाही की उद्याचा नेता कोण आहे. हीच भाजपची क्वालिटी आहे. आमचे पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील हे कोणालाच माहित नाही.
त्यामुळे माझं असं मानणं आहे की भारतीय जनता पक्ष आपल्या कार्यकर्त्यांमधूनच कोणाला तरी नेतृत्व देतो. आम्ही सुद्धा संघटनेसाठी काम करत राहिलो आणि ज्या विचारधारेने भारतीय जनता पक्ष पुढे जात आहे तिच्या सोबत उभे आहोत. त्यामुळे पक्ष जी काही जबाबदारी देईल त्यानुसार काम करू. पण मी एक राजकीय कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता म्हणून पक्षाशी जोडलेला आहे. सम्राटजी, तुम्ही म्हणालात की बिहारमध्ये वॅकन्सी नाही आहे. तुम्ही नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवत आहात, पण अजूनपर्यंत तुम्ही लोकांनी हे सांगितलेलं नाही आहे की NDAला बहुमत मिळाल्यावर नितीश कुमार हेच मुख्यमंत्री राहतील का? कारण आजही पंतप्रधानांच्या 2 रॅली झाल्या. पंतप्रधानांनी कुठेही हे म्हटलं नाही की नितीशजी हेच पुढचे मुख्यमंत्री असतील. आणि विशेषतः गृहमंत्रीजींनी म्हटलं आहे, आमदार बघा, आमच्याकडे याची गरजच नाहीये, याची गरजच नाहीये. जसं वॅकन्सी असेल तेव्हाकडे चर्चा करायची. एकीकडे महाआघाडीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की टॉर्चर करून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा. आमच्याकडे अशी कोणतीही परिस्थितीच नाहीये. इथे भाजपच्या नेत्यांनी, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजींनी नितीशजींना मुख्यमंत्री बनवलं होतं, जदयूच्या लोकांनी बनवलं नव्हतं. घोषणा एकतर अडवाणीजींनी केली किंवा अटलजींनी घोषणा केली. 2005 मध्येही तुम्हाला आठवत असेल समता पार्टीमध्ये आपापसात मतभेद होते, पण भाजपने नितीश कुमारजींना मुख्यमंत्री घोषित केलं. आजही काही कन्फ्युजन नाही. म्हणून मी बोलतोय, कन्फ्युजन असेल तर चर्चा करू. कन्फ्युजनच नाहीये. नितीश कुमार नेते आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि पुढेही त्यांच्याच नेतृत्वात काम करायचं आहे. यात दुमत कुठे आहे? म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की नितीश कुमार यांचे पुन्हा जर आमदारांची संख्या कमी झाली तरी मुख्यमंत्री तेच राहतील. भाऊ, आम्ही तर म्हटलं की लालूजींना भाजपने 90 मध्ये मुख्यमंत्री बनवलं होतं, पण 6 महिन्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षालाच तोडलं. आजही माझं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पक्ष स्पष्टपणे मानतो की नितीशजी बिहारच्या विकासासाठी खूप आवश्यक आहेत, बिहारच्या समृद्धीसाठी आवश्यक आहेत. म्हणून नितीश कुमार यांचं नेतृत्व आवश्यक आहे. ते जे म्हणाले त्यावरूनच पुढे विचारतोय, जर त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला सांगितलं तर तुम्ही ते स्वीकाराल की नाही? नाही, हे तर पक्षानं तुम्हाला विचारलं. मी एक व्यक्ती आहे. पक्षाची सिस्टीम पक्ष ठरवतो आणि पक्षाच्या त्या आदेशानुसार पक्षाला ठरवायचं आहे. तर तुमचा राजकारणात एक इतिहास आहे, तुम्ही खूप ज्येष्ठ व्यक्ती आहात. तर जर पक्षाने तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला सांगितलं तर तुम्ही पक्षाचा निर्णय मान्य कराल? नाही अर्णबजी, जेव्हा काकीला मिशा येतील तेव्हा ती काका होईल. पण माझं असं मत आहे की मी तर एक राजकीय कार्यकर्ता आहे. ही जबाबदारी पक्ष देतो, पक्षाच्या हिशोबाने मी करतो. म्हणजे तुम्ही स्वीकारणार? माझं असं मत आहे की पक्षाच्या कार्यकर्त्याला पक्ष जी काही जबाबदारी देतो ते काम ते करतात. पण नितीश कुमार जी आहेत, इथे चिंता कशाला करायची? इथे चिंता तेव्हा झाली असती ना जेव्हा नितीशजी नसते. पण मला कळलं, जर त्यांनी तुम्हाला विचारलं तर पक्षाचा निर्णय तुम्ही टाळू शकत नाही. नाही, तुम्ही दुसऱ्याच गोष्टीवर जातात. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही नितीश कुमार यांच्याबद्दल इतक्या चांगल्या गोष्टी बोलत आहात, पण गेल्या 2-3 वर्षात तुम्ही त्यांच्यावर बरीच टीका केली आहे. तुम्ही एकदा म्हणाला होता की भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्येला ते जबाबदार होते. तुम्ही त्यांना गुन्हेगारांसोबत संबोधले. ते गुन्हेगारांची काळजी घेतात आणि इतर अनेक गोष्टी. ज्या व्यक्तीवर तुम्ही जाहीरपणे टीका करत आहात त्याच्यासोबत तुम्ही काम कसे करता? मी कोणतीही खाजगी सार्वजनिक टीका करत नाहीये. मी 30 वर्षापासून नितीशजींसोबत काम करत आहे. 30 इयर्स. 1995 मध्ये मी बिहारच्या राजकारणात आलो आणि तेव्हापासून मी बिहारमध्ये काम करत आहे. अनेकदा त्यांच्यासोबत सहकारी म्हणून काम केलं आहे. माझं वैयक्तिक भांडण नाही, कोणाशीच भांडण नाही, पण राजकीय लढाई तर असतेच. मी विरोधी पक्षाचा नेता होतो, त्यामुळे त्यांच्या गोष्टींविरुद्ध बोलणं हे माझं कर्तव्य होतं. पक्षाचा अध्यक्ष होतो. मी जाहीरपणे म्हणायचो की कोणतीही वैयक्तिक लढाई नाही. नितीश कुमारजींचा सगळेजण आदर करतात. बिहारच्या राजकारणात कोणीही व्यक्ती असो, नितीश कुमार असे राजकारणी आहेत ज्यांचा सर्वांनी आदर केला आहे. पण तुम्ही अजूनही त्यांच्या या पैलूंवर टीका करता का? की ते जनतेतील काही विशिष्ट लोकांचे तुष्टीकरण करतात की त्यांनी तुमच्या एका कार्यकर्त्याला मारले
की त्यांनी गुन्हेगारांसोबत काम केले ही सार्वजनिक विधानं आहेत. तुमचा अजूनही त्यांच्यावर विश्वास आहे की तुम्ही ते मागे घेता? मी हे म्हटलेलं नाही, मी हे कधीच म्हटलेलं नाही. नितीश कुमारजी सुशासनाचे प्रतीक आहेत हे मी म्हटलं. नितीश कुमारजी कधीही गुन्हेगारांसोबत जाऊ शकत नाहीत, ते कधी कोणासाठी फोन सुद्धा करू शकत नाहीत हे मी म्हणत आहे. नितीश कुमारजींच्या शासन काळात कोणीही गुन्हेगार असो त्या सर्वांना तुरुंगात जावं लागलं आहे. न्यायालयाने जामीन दिला असेल तर दिला असेल, पण नितीश कुमारजींनी सर्वांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं. तुम्ही म्हणालात की राजकीय गोष्टींवरून भांडणं होत राहतात आणि जाहीरपणे तुम्ही जे डॉक्टर राय म्हणाले म्हणजे तुम्ही त्यांच्याशी सहमत झालात की राजकीय लढाई अंतर्गत तुम्ही या सगळ्या गोष्टी बोललात. तर निवडणुकीनंतर नेतृत्वाची ही राजकीय लढाई होईल का? तर त्यासाठीही तुम्ही काहीतरी वेगळं म्हणू शकता. ही तर आमची राजकीय लढाई आहे. एक गोष्ट समजून घ्या, सत्तेचा संघर्ष, आघाडी. मी सुरुवातीलाच म्हटलं की नितीश कुमारजी आघाडीची मूळ गरज आहेत. नितीश कुमारजी आघाडीचं सरकार चालवण्यात माहीर आहेत आणि सतत 1996 पासून ते 2025 पर्यंत एनडीए यामध्ये जवळपास तुम्हाला 25 वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र राहिली आहे. आणि हे सतत इथं बिहारच्या विकासासाठी गरजेचं आहे, बिहारसाठी सामाजिक न्यायासाठी गरजेचं आहे, बिहारच्या समृद्धीसाठी गरजेचं आहे. म्हणून आम्ही नितीश कुमारजींसोबत जातो. विचारधारा वेगळी आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, व्यक्ती वेगळी आहे, पण बिहारची गरज नितीश कुमार असल्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्यासोबत आहे. सम्राटजी, माझे तुम्हाला 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे तुम्ही नितीश कुमारांशी दररोज संवाद साधता. आम्ही त्यांची सार्वजनिक भाषणं विशेषतः या निवडणूक सभांमध्ये पाहतो. दररोज त्यांच्याकडून काही ना काही ब्लंडर होतो. नावं सुद्धा त्यांना बोलता येत नाहीत. तर त्यांची जी वैद्यकीय स्थिती आहे, जी सार्वजनिक ठिकाणी दिसते, ती तुमच्यासाठी किती चिंतेचा विषय आहे? दुसरं, तुम्ही म्हणालात की नितीश कुमार गुन्हेगारांना संरक्षण देत नाहीत, पण आम्ही पाहिलं आहे की तुमच्या एनडीएच्या शासनकाळात आनंद मोहन सिंग, ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं होतं, त्यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी नवीन कायद्याची तरतूद करण्यात आली. त्याच्या बदल्यात त्यांच्या मुलाने तुमच्यासाठी क्रॉस वोटिंग सुद्धा केलं. दुसरं, आम्ही पाहिलं आहे की तुमच्या नवाडामध्ये राज वल्लभ यादव आहेत. त्यांच्या पत्नीला तुम्ही जेडीयूने तिकीट दिलं आहे. तुम्ही राज वल्लभ यादव, तुमच्याच काळात त्यांची कोर्टातून निर्दोष मुक्तता झाली. वास्तविक राज्य अभियोक्ता एजन्सी होती. आनंद सिंग, आम्ही प्रत्येक वेळी पाहतो की जेव्हाही ते तुमच्यासोबत येतात तेव्हा त्यांची तुरुंगातून सुटका होते. न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ सरकार लावू शकत नाही. एक, न्यायालय आणि सरकार हे एक वेगळं डिफरंट झोन आहे. आम्ही अहवाल देऊ शकतो कारण ज्या दिवशी केस दाखल होते आणि आरोपपत्र दाखल होतं त्यानंतर सरकारची भूमिका संपते. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कोणत्याही सरकारची काहीही भूमिका नसते. एक, न्यायालय ठरवू शकतं, त्यांच्या गोष्टी ते ठरवू शकतात. जिथपर्यंत नितीश कुमारजींचा प्रश्न आहे, नितीश कुमारजी सतत बिहारसाठी काम करत आहेत. तुम्ही पाहिलं असेल की एखादा नेता त्या कडाक्याच्या थंडीत, डिसेंबर असो, जानेवारी असो, फेब्रुवारी असो, संपूर्ण बिहारच्या 38 जिल्ह्यांमध्ये जाऊन बिहारच्या विकासाची चिंता करतो. बिहारमध्ये जे तळागाळातील लोकांचे मुद्दे आहेत त्याबद्दल लोकांची चिंता करतो. आणि आजही राजकीय दृष्ट्या 3 ते 4 सभा सतत मुख्यमंत्री असूनही सतत काम करत आहेत. 75 वर्षाच्या वयातही सतत लालूजी एकीकडे आजारी बसले आहेत आणि त्यांनी आपला प्रतिनिधी नेमला आहे. आधी राबडी देवीजींना आणलं, आता मुलाला आणलं. पण इथे नितीश कुमारजी स्वतः ना मुलाला आणलं ना कुटुंबातून कोणाला आणलं, तर नितीश कुमारजी बिहारसाठी चिंतित आहेत, बिहारच्या समृद्धीसाठी चिंतित राहतात. त्यामुळे आम्हाला कोणताही फॅक्टर जाणवत नाही. बिहारमध्ये नितीश कुमारजींनी खूप काम केलं आहे. नाव विसरण्यावर नाही, नाव तर तुम्ही आणि आम्ही सुद्धा विसरू, तो अजेंडा नाहीये. पण माझं हे मानणं आहे की नितीश कुमारजी बिहार चालवण्यासाठी फिट आहेत. मी विचारलं होतं, बिहारच्या राजकारणात काहीही होऊ शकतं, आपण पाहू शकतो. पण एक गोष्ट लोक प्रामाणिकपणे म्हणत आहेत, जिथंही आम्ही जातो ते म्हणत आहेत की हीच मर्यादा आहे. तुम्ही इतक्या दीर्घ काळापासून सत्तेत आहात. निवडणुकीच्या 3 महिने आधी तुम्ही म्हणत आहात की 10,000 रुपये महिलांसाठी. सरकारकडून जो निधी तुम्ही वापरत आहात
तो खरेदीसाठी खर्च केला जात आहे, हेच लोक म्हणत आहेत. तुम्ही हे आधी का नाही केलं हे तर खूप स्पष्ट आहे. थोडं थोडं व्यावसायिक असायला हवं. अर्णबाजी हे बघा, हे बिहारमध्ये जीविका दीदी हे 2006-07 मध्ये वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेऊन सुरू करण्यात आलं आणि बिहारमध्ये ज्या मुली होत्या त्यावेळी ज्या 10 ते 15 वर्षांच्या वयाच्या मुली होत्या, बहिणी होत्या, त्यांना नितीशजींनी सांगितलं की तुम्ही गणवेश घ्या कारण मुली बाहेर पडत नव्हत्या. सायकल दिली गेली, त्यांना घरातून बाहेर काढलं गेलं, मेट्रिक पास करून घेतलं गेलं, 10,000 रुपये दिले गेले, इंटर केलं तर तिला 15,000 रुपये दिले, पदवी घेतली तर तिला 25,000 रुपये दिले. तर ही एक संपूर्ण साखळी आहे. ज्या मुलीला घरातून बाहेर काढलं तिला आता लखपती दीदी बनवण्याचं काम सुरू झालं. 1,21,00,000 कुटुंबम. आणि हे खरं आहे की जेव्हा जनतेमध्ये संवाद झाला, महिला संवाद झाला, 1,70,00,000 महिलांशी संवाद साधला गेला, तेव्हा त्या 3 मोठे फेनॅक्टर समोर आले. एक म्हणजे पेन्शनची रक्कम वाढली पाहिजे. जे आमचे वृद्धजन आहेत, विधवा भगिनी आहेत, दिव्यांगजन आहेत, नितीशजींनी 200 वरून 400 केलं होतं. 400 वरून ते वाढवलं पाहिजे. ते वाढवण्यात आलं, 1100 करण्यात आलं. दुसरं असं म्हटलं गेलं की विजेचं बिल जवळपास 1,000 रुपये आम्हाला दरमहा द्यावं लागतं. आणि मला सांगताना आनंद होत आहे की जवळपास 16,000 कोटी रुपये आधीपासून बिहारमध्ये सबसिडी म्हणून आम्ही देत होतो. पण बिहारच्या जनतेला माहित नव्हतं की सबसिडी नितीशजी देत आहेत. आम्ही त्यात आणखी 5,000 कोटी रुपयांचा टॉप अप केला. आज बिहारमधील 1,90,00,000 जी घरगुती कुटुंबम आहेत त्या सर्वांना 125 युनिट 100% सबसिडी दिली जात आहे. आज त्यापैकी 1,70,00,000 असे आहेत ज्यांची विजेची बिलं जवळपास 0 येत आहेत, कारण ते 125 युनिट पेक्षा जास्त खर्च करत नाहीत. तिसरा जो फेनॅक्टर होता महिलांचा, तो म्हणजे आम्हाला रोजगार करण्यासाठी जास्त व्याज द्यावं लागतं. ज्या बहिणी बँकांकडून कर्ज घ्यायच्या त्यांना 12%, 10%, 11% बँकांना व्याज द्यावं लागत होतं. त्या लोकांचा विशेष आग्रह होता की व्याजाची रक्कम कमी करावी आणि आम्हाला व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करावं. तर जी मुलगी आज आई झाली आहे, जी सायकल चालवत होती, जिने गणवेश घेतला होता, जिने मेट्रिक इंटर पदवी घेतली, ती आज आई झाली आहे. ती 30 ते 40 वर्षांची मुलगी आहे. तर तिला एक प्रकारे नितीश कुमार यांच्या सरकारने 2,10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि पुढे ती उद्योगात येऊ शकेल, लखपती दीदी बनू शकेल. कारण प्रधानमंत्रीजींनी सांगितलं लखपती दीदी बनवा. या कामाची मोहीम सुरू केली आणि पहिला हप्ता दिला गेला. आज जवळपास 1,41,00,000 महिलांना थेट त्यांच्या खात्यात पैसे दिले आहेत. कारण या देशात तर अशी व्यवस्था होती की 100 रुपये दिल्लीतून निघायचे आणि 15 रुपये पोहोचायचे. इथे 100चे 100 रुपये पोहोचत आहेत. 10,000 दिले, घरात पोहोचले. आणि आता आम्हा लोकांचा आग्रह आहे की आज आम्ही लखपती बनवत आहोत. पुढच्या 10 वर्षांत ती कुटुंबम करोडपती बनावीत. आपलं कुटुंब पुढे नेण्याचं सम्राटजी, पण प्रणयने जे विचारलंय मी त्यातलाच एक प्रश्न विचारत आहे की जर तुम्हाला इतकी चिंता होती तर तुम्ही 6 महिन्यापूर्वी का नाही दिलं? तुम्ही फक्त निवडणुकीच्या तोंडावर का दिलं? कारण मला आठवतंय, मला सायकली आठवतात, त्या खूपच छान होत्या आणि आम्ही याची खात्री पण केली. त्यांनी म्हटलं की मी त्यांना निवडू देतो आणि ते हो, पैसे दिले गेले होते. कारण जर तुम्ही लोकांना हवं म्हणून सायकल दिली तर भ्रष्टाचार होईल. पण आम्ही हे पुढे नेलं. download.com वरून घेतलेले वृत्त, मोफत जागतिक क्रीडा बातम्या, विश्लेषण, राजकारण, आर्थिक बातम्या, जीवनशैलीविषयक माहिती, सामाजिक अनुवाद, बाजार बातम्या, व्यवसाय बातम्या, शास्त्रीय बातम्या, क्रीडा बातम्या. सुरुवातीच्या स्क्रीनवर घोषणा आणि ध्वनी, माझं यूट्यूब चॅनल. तुम्ही निवडणुकीच्या मध्ये देत आहात तर तुम्हाला असं वाटत नाही का की यातून एकच संदेश जातोय की आम्ही तुम्हाला नोट दिली आहे, तुम्ही आम्हाला मत द्या? नाही, असं नाहीये. बघा, बिहारमधील महिला समृद्धीच्या दिशेने जात आहेत आणि जवळपास 56,000 कोटींची बाजारपेठ आमच्या इथे जीविका दीदींची आहे. हा एक मोठा व्यवहार आहे. त्याला आपण जितकं वर उचलू तितकं बिहार समृद्ध होईल असं आमचं मानणं आहे.
मला तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न विचारायचे आहेत ज्यामुळे मला चिंता वाटते, पण मला माहीत नाही की तुम्ही याकडे बघता की नाही, कारण तुम्ही एक चांगल्या मनाचे माणूस आहात. पण कधीकधी राजकीय कारणांमुळे तुम्ही द्वेष करता, तुम्ही समाजाला विभाजित करता की तुमच्यासारखे काही लोक आहेत, हिंदू किंवा मुसलमान. त्यामुळे आम्ही हिंदू मुस्लिम करत नाही. दुसरे लोक आम्हाला दाखवून घाबरवतात. भारतीय जनता पार्टी तर सबका साथ सबका विकासमध्ये आहे. नाही नाही नाही, आता तुम्ही ठीक आहे, मी तुम्हाला विचारतो, प्रत्येक मुस्लिम तुमच्यासारखाच बिहारी आहे, बरोबर? बरोबर. नाही, मी अजिबात विभाजन करत नाही. मी म्हणतोय की आम्ही तर सगळ्यांच्या सोबत उभे आहोत. बघा, नाही नाही, माझं मानणं आहे, पण आता तुम्ही असं करणार नाही. मी करतच नाही. माझं स्पष्ट मानणं आहे की बिहारच्या समृद्धीसाठी सर्वांची गरज आहे, आणि ज्यांनी हा भारत घडवला आहे, जे भारतात जन्मले आहेत, भारताचे नागरिक आहेत, त्यांच्याशी आम्ही भेदभाव कसा करू शकतो? करूच शकत नाही. तुमची जी आघाडी आहे त्यात आणखीन एक मुलगा खूप वेगाने पुढे गेलाय, त्याचं नाव आहे चिराग पासवान. आहे लोकसभेत 5 जागा मिळाल्या, तर त्याला या विधानसभा निवडणुकीत इतक्या जागांसाठी तिकीट दिली गेली. तर तुम्हाला काय वाटतं की पुढे जाऊन जर तो या निवडणुकीत यशस्वी झाला, आणि तुम्ही तर यशस्वी व्हावं असंच म्हणाल जेणेकरून तुमचं सरकार परत येईल, तर पुढे जाऊन काय तणाव निर्माण होऊ शकतो? कारण आता इतके सगळे तरुण नेते आलेत. नाही नाही, कुठेही काही अडचणच नाहीये. बघा, राजकारण वेळ आणि काळ घडवतो. एक, जिथपर्यंत चिराग पासवानजींचा विषय आहे, चिराग पासवानजी बिहारचं एक मोठे नेते आहेत. गेल्या 11-12 वर्षांपासून बिहारच्या राजकारणात काम करत आहेत, आणि बिहारकडे त्यांच्याकडे एक वारसा आहे. रामविलासजी मोठे नेते होते, ज्यांनी 70च्या दशकापासून बिहारमध्ये काम केलं होतं, समाजवादी चळवळ चालवली होती. तर आजच्या तारखेला चिराग पासवान एक मोठे नेते म्हणून आहेत, यात काही दुमत नाही. आणि काही गोष्टी वेळेवर अवलंबून असतात. वेळेनुसार राजकारण पुढे जात राहतं. सम्राटजी, माझे तुम्हाला 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे की अलीकडच्या काळात तुमच्यावर खूप गंभीर आरोप लागले आणि प्रशांत किशोर यांनी लावले आहेत. एक, प्रशांत किशोर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? त्यांनी जे आरोप लावले, तुम्ही त्याला कधी प्रत्युत्तर का दिले नाही? तो खुनाच्या खटल्याचा असो किंवा तुमच्या पात्रतेचा असो, शेवटी काय अडचण आहे? माझं स्पष्ट मत आहे, कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात जर सम्राट चौधरींवर आरोप असेल आजच्या तारखेतही, तर मी संन्यास घेतला पाहिजे. मी 30 वर्षांपासून एक राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी सार्वजनिक मंचांवरून सांगितले आहे, बघा, जे विधानसभेच्या रेकॉर्डमध्ये सांगितले गेले आहे त्यापेक्षा मोठी कोणतीही जागा नाही जिथे ते नोंदवलेले असेल. मी म्हणालो की माझा जन्मच नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी झाला होता. माझे वडील जॉर्ज साहेब आणि नितीश कुमारजी यांनी समता पक्षाची स्थापना केली, संस्थापक सदस्य, आणि आमच्या कुटुंबातील 22 लोकांना तुरुंगात टाकले. आमची घरं तोडली गेली. मला बोलायचे नाहीये की आमच्या घरातील ज्या विहिरीतून आम्ही पाणी प्यायचो त्यात पोलीस किंवा गुंडांनी लघवी केली, आमचे घर तोडले, आम्हाला तुरुंगात टाकले. या शरीरावर हजारो काठ्या चालवल्या गेल्या, कारण आम्ही लालूजींचे विरोधक होतो. संपूर्ण कुटुंब एक. आणि जिथपर्यंत त्या केसचा संबंध आहे, हे निव्वळ गँगवॉर होते. जनता दल आणि काँग्रेस पक्ष 2 टोळ्या लढत होत्या, आणि ही लढाई होती. मानवाधिकार आयोगानं माझ्या कुटुंबाला भरपाई दिली, सरकारला भरपाई देण्यास भाग पाडले. भरपाई देऊन आमचे घर दुरुस्त करून घेतले. त्यानंतर न्यायालयानं माझी निर्दोष मुक्तता केली.
पोलीस चौकशी झाली, संपूर्ण प्रक्रिया 2003 मध्ये पूर्ण झाली. संपूर्ण प्रकरणात जे गुन्हेगार होते त्या सर्वांना शिक्षा झाली. तर बघा, काही लोकांना राजकारण करायचे आहे तर आपल्या गोष्टींना हवा द्यायची आहे. दुसरे एक शिल्पी गौतम कांड तुम्हाला इथे माहित आहे. त्यात 2 आरोप लावले. एका आईस्क्रीम वाल्याचे नाव राकेश मस्करा होते. त्याची चर्चा झाली. आता माहित नाही कुठून कुठून. मी तर हेच, या लोकांनी सांगितले की आम्ही आव्हान देऊ. मी उमेदवारी अर्ज भरला, जनतेमध्ये गेलो, जनतेसमोर उमेदवारी अर्ज भरून आलो. कोणी गेलेही नाहीये. काय करू? मी तर योग्य मंचावरच काही उत्तर देऊ शकतो ना. तुम्ही विचारत आहात म्हणून सांगत आहे. योग्य मंचावर कागदपत्रे देऊ शकतो तर योग्य मंचावर मी दिले. आता ज्याला आव्हान द्यायचे आहे तो तिथे करेल ना. मी कुठे रस्त्यावर किंवा गांधी मैदानात तर बसू शकत नाही. तुम्ही विचारले, तुम्हाला सांगितले, पण कोणाला माझ्या कागदोपत्री पुराव्याबद्दल काही बोलायचे असेल तर त्यासाठी योग्य मंच आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जायला पाहिजे होते, लोक गेले. असे नाही की माझ्या विरोधात गेले नाहीत. तुम्हाला मनीषजी आठवत असेल, 99 मध्ये माझ्या विरोधातही लोक गेले होते. PK सिन्हा राज्यपाल साहेबांकडे गेले, निवडणूक आयुक्तांकडे गेले. 2000 साली मी निवडणूक जिंकून आलो तर माझ्या विरोधात न्यायालयात गेले. कनिष्ठ न्यायालयात लढलो, उच्च न्यायालयात लढलो, सर्वोच्च न्यायालयात लढलो. 2003 मध्ये आदेश आले. न्यायालयाचा आदेश आहे, न्यायालयाच्या आदेशानुसार चालतो. म्हणून मी म्हणालो की न्यायालयाने सर्व गोष्टी ठरवल्या आहेत, यात माझी काही भूमिका नाही ना तुमची काही भूमिका आहे. आता असे आहे की मी कोणाला काय सांगू. मी राजकीय दृष्ट्या बोलू शकतो, पुरावा तर कुठल्या तरी योग्य मंचावरच देऊ शकतो. शेवटचा रॅपिड फायर. मी तुम्हाला 5 प्रश्न विचारेन, फक्त एका वाक्यात उत्तर. जर तुम्ही सरकार स्थापन केले तर तुम्ही पहिली गोष्ट काय कराल? एकदा तुम्ही सरकार स्थापन केल्यावर पहिली गोष्ट. नितीशजींच्या नेतृत्वाखाली बिहारमधील जे तरुण बिहार बाहेर गेले आहेत त्यांना ओळखून बिहारमध्ये त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करणे. स्थलांतर जे उरलेले लोक आहेत, इथे 11% स्थलांतर होते, आजच्या तारखेत 2% आहे. तुम्ही दारूबंदी चालू ठेवण्याच्या बाजूने आहात की विरोधात? नाही, मी तर 100% याच्या विरोधात आहे. आणि नितीशजींच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे तो म्हणजे त्यांनी दारूबंदी लागू केली. हा मी त्यांच्या आयुष्यातला नितीशजींचा सर्वात मोठा निर्णय मानतो. हे चुकीचे आहे, बरोबर आहे, हे जनतेने ठरवायचे आहे. किती महिला येथील मतदारांमध्ये इतक्या महत्वाच्या आहेत? तुमच्या मंत्रिमंडळात किती महिला असतील? हे सरकार तर नितीशजींचं आहे. नितीशजींना तुम्हाला किती हव्यात? नाही, माझी तर इच्छा असेलच. आता माझी इच्छा असो वा नसो, नरेंद्र मोदींच्या सरकारने अशी व्यवस्था उभी केली आहे की 2029 नंतर जे कोणतेही सरकार बनेल त्यात तर 30 ते 40% महिलाच असतील. तर तुमच्याकडे 30-40% असतील का? असल्या पाहिजेत, यात शंका नाही. 50% असल्या पाहिजेत. सेकंड लास्ट, तुम्ही कधी मित्रपक्ष बदलाल का? स्विचे. तुमचे मित्रपक्ष बदलणे, पण तुमचा इतिहास? मी वैयक्तिकरित्या मी लालूजींसोबत नक्कीच काम केलं, नितीशजींसोबत काम केलं आणि तिसरे मोदीजींसोबत काम केलं. मोदीजी आल्यानंतर पहिल्यांदा विचारधारा समजली, राष्ट्र समजलं आणि नितीशजी विकास करत राहिले. नो डाऊट. लालूजी फक्त बोलत राहिले. ते म्हणायचे भगवतिया देवींना मी राजकारणात आणलं. नंतर कळलं की भगवतिया देवी तर त्यावेळी आमदार झाल्या होत्या जेव्हा लालूजी हाफ पॅन्ट घालत होते. तर लालूजी बोलण्यात तरबेज आहेत, करतात काहीच नाहीत. नितीशजींनी काम करून दाखवलं. नितीश आणि मोदीजींनी विचारधारा आणि एक सिस्टीम दिली ज्यामुळे बिहार तुम्ही पुन्हा कधीही बदलणार नाही? कधीच नाही. कधीच बदलणार नाही जोपर्यंत? नाही, कधीच नाही. शेवटी
तुम्हाला महात्मा गांधींबद्दल काय वाटतं? ते एक महान नेते होते. जी व्यक्ती स्वातंत्र्यापूर्वी देश गरीब असताना अमेरिका, दक्षिण आफ्रिका किंवा विविध देशात जाऊन राहिली आणि त्यानंतर अचानक कपडे काढून एक धोतर नेसून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कामाला लागली, त्यांच्यापेक्षा मोठा नेता कोण असू शकतो? जगातील महान व्यक्तींपैकी एक. ते असे होते ज्यांनी जगात स्वातंत्र्याची भूक निर्माण केली आणि भारतात केवळ अहिंसेने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यापेक्षा मोठे काही असू शकत नाही. कोणतीही लढाई नाही. तुमच्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माहीत आहे की तुमची किती धावपळ सुरू आहे. ही निवडणूक कोणत्या दिशेने जात आहे? बघा, बिहारमध्ये विकास आणि विनाश या दोनच मुद्द्यांवर लढाई आहे. कारण पौर्णिमेचं चांदणं आणि अमावस्येची रात्र यातला फरक तर समजून घ्यावा लागेल. जर बिहारची जनता आणि बिहारच्या तरुणांनी आपल्या आई वडिलांना, आपल्या वडीलधाऱ्यांना विचारलं की बिहार कुठे होता आणि आता काय आहे, तर बिहारमध्ये NDA 200 पार जाईल. धन्यवाद.